हॅलो गुड मॉर्निंग. माझं नाव अक्षय. मी राहतो युनायटेड किंगडम लंडनमध्ये. आज मी आणि माझे मित्र फिरायला चाललो आहे कोसवर्डला वाया ऑक्सफर्ड थ्रू. तर तुम्ही बघत राहा. मित्रांनो, मी रेडी झालो आहे कोसवर्डला जायला. हा माझा आजचा आउटफिट. कीप वॉचिंग, स्टे ट्यून. चला, मी आलो आहे बस स्टॉपला आणि आता आम्ही वेट करतो आहे बसचा. इथे माझे मित्र आणि मैत्रिणी उभे आहे. मयूर, ऐश्वर्या, श्रुतिका आणि मी अक्षय. चला. तर मित्रांनो, आज तुम्हाला कसं वाटतंय? आपण कोसवर्डला फिरायला चाललो आहे. फक्त भीती आहे की पाऊस नाही पडला पाहिजे. नाही, पण खूप वेदर आजचा खूप चांगला आहे. सो आज आम्ही प्लॅन केलं त्यासाठीच. तो बघू आता. आमच्यासोबत आता अजून 2 जण आहेत ते जॉईन हो, हो, नक्कीच. करतात. लेट्स सी, आमच्यासोबत कनेक्ट राहा तुम्ही लोक. बाय द वे, आपण गाडी कुठली गेली आज? आपल्याला पण माहिती आहे, सरप्राईज ठेवतात रे हे लोकं. तर या ठिकाणी आमची बस आलेली आहे. प्रिन्स रिजन 325 नंबर बसने आम्ही जातो. आता या ठिकाणी बसमध्ये कसा प्रवास करतो आम्ही ते दाखवतोय आहे तुम्हाला. अशा प्रकारे कार्ड टाईप करावे लागते इथे. ठिकाणी 2 जण आमच्यामध्ये ऍड झालेले आहे, ऋषी आणि अथर्व. कसं वाटतंय तुम्हाला? सध्या ड्रायव्हरवर जरा डोकं उठलंय. तो चाललेला पुढेच. तो नाही, चांगलं आहे. जरा जास्तच हार्श चालवतोय आज. तुझं काय म्हणणं आहे अथर्व? तुझं कार्ड रिजेक्ट झालेलं. काय वाटतंय तुला? एक्साइटेड आहे, दमलोय पण ठीक आहे. एक्साइटेड आहे. फिरायला जाण्याचं एक्साइटमेंट आहे की नाही तुझ्यात रे? आहे पण माझं इयरफोन का व्हायब्रेट करतो. अरे रे. त्या ठिकाणी आता बसमधून उतरलो आहे आम्ही. आता आम्ही पोहोचलो आहे कस्टम हाऊस ट्यूब स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. आता इथून आम्ही एलिझाबेथ लाईन घेणार आणि अक्सब्रिजला उतरणार. अक्सब्रिजला उतरून आम्ही तिथून बस घेऊन आम्ही एलिझाबेथ लाईनला स्टेशनकडे चाललो आहे. आता या ठिकाणी आम्ही आता इलिंग ब्रॉडवे सोडलं आहे. अजून 1 ते 2 स्टॉप बाकी आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता 1 ते 2 स्टॉप राहिले आमचे आणि आता उतरल्यानंतर आम्ही पुढचं प्रवास तुम्हाला दाखवू कसा आहे, काय आहे. आता फायनली आम्हाला जागा मिळाली आहे बसायला, कारण मॉर्निंगचा टाइम आहे. सकाळी सकाळी लोक कामाला जातात मोस्टली, तर त्यामुळे कदाचित जागा कधी कधी मिळते, कधी कधी नाही मिळत. सो आता फायनली आम्हाला जागा मिळाली आहे बसायला. तर या ठिकाणी आम्ही उतरलो आहे हेज हार्लिंग्टनला. या ठिकाणी आम्ही उतरलो आहे हेज आणि हार्लिंग्टनला. सॉरी, माझ्याकडनं सांगण्यात चुकी झाली. आम्हाला अक्सब्रिजला नव्हते जायचे, आम्हाला हेज आणि हार्लिंग्टनला उतरायचे होते. या ठिकाणी आम्ही हेज आणि हार्लिंग्टन स्टेशनच्या बाहेर पडत आहोत. या ठिकाणी आम्ही स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर आता बस घेणार आणि बस घेतल्यानंतर गाडीच्या ठिकाणी जाणार आणि गाडी पिक करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. या ठिकाणी आता स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी ठिकाणी आता समोरच्या बस स्टॉपवरती आम्ही बस पकडण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही आता रस्ता क्रॉस करत आहोत आणि बसमध्ये बसायला जागा मिळाली आहे आम्हाला आणि आता आम्ही निघालो आहे. मी बसमधून उतरलो आहे आणि आता कार पिक करण्याच्या लोकेशनला आम्ही जाणार आहोत. हळूहळू आम्ही कार पिक करण्याच्या लोकेशनकडे चालत चाललेलो आहोत आणि स्टे ट्यून विथ अस. बघत राहा, आता कार पिक करत आहे आम्ही लवकरच. हा रस्ता आम्ही क्रॉस केला आहे आणि मंडे मॉर्निंग असल्यामुळे आज तुम्हाला ट्रॅफिक पण बघायला मिळेल. मोस्टली हेज अँड हार्लिंग्टन हे थोडंसं आउटस्कटला येते. लंडनपासनं 1 तासाच्या अंतरावरती आहे. या ठिकाणी सगळ्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, खुश आहात की नाही? चेअर्स होऊन जाऊ दे एक. आम्ही पोहोचलो आहे मॉडेल विलेज मध्ये. ऋषी इथे पे आणि पार्कचं तिकीट काढतो आहे, परचेस करतो आहे.
मयूर या ठिकाणी गिम्बल ऍडजस्ट करतो आहे. मला समजत नाही कसं काय. अथर्व इथे त्याची मदत करतो आहे आणि आमच्या 2 फ्रेंड्स तिकडे त्यांच्या एकट्या फोटो काढ. या ठिकाणी आम्ही आलो हे बर्बन ऑन द ट्रीला आणि इथला नजारा काही वेगळाच दिसतो आहे आपल्याला. या ठिकाणी हे मुख्यतः ओळखलं जाते याचे छोटे ब्रिज आणि छोटे नदी टाईप कनाल पण म्हणू शकता तुम्ही याला. आणि इथे बदक पण दिसतील तुम्हाला, छान असे छोटेसे बदक आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे आणि लोक एन्जॉय करतायत. आणि तुम्ही बघू शकता लहान मुलं पण असे मस्त प्रकारे खेळतायत बदकांसोबत आणि मस्त असं वेदर आहे, मस्त मनोरमणीय जागा आहे. तुम्ही या पाण्यात पाय टाकून पण बसू शकता. या ठिकाणी आम्ही आलो आहे मॉडेल विलेजमध्ये. तुम्ही इथे बघू शकता तिकीटचे टाइम रेट्स आणि टायमिंग्स या ठिकाणी लिहिलेले आहे. आणि आता आपण मध्ये बघूया जाऊन. सॉरी, थँक्यू. आफ्टर थँक्यू. आपण आलो आहे मॉडेल विलेजमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक गावातली घरं, चर्च, शॉप्स छोट्या मॉडेलमध्ये करण्यात आलेले आहे. खूप चांगलं लोकेशन आहे. तुम्ही चांगला एक्सपिरियन्स इथे घेऊ शकतात. प्रत्येक ठिकाणाचं त्यांनी स्मॉल गोष्टीमध्ये रेप्लिका तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती बारकाईने आणि किती मस्त प्रकारे त्यांनी या गोष्टीचं वर्णन इथे केलेलं आहे. छोटे छोटे फुलं, झाडं, प्रत्येक गोष्टीची डिटेल त्यांनी लक्षात घेऊन या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बनवण्यात आली आहे. तुम्ही बघू शकतात इथे फार्मिंग पण करतात लोक. त्या गोष्टी सुद्धा यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. बघू शकतात तुम्ही इथे फार्म टाइप थोडं करण्यात आलेलं आहे. फ्लॉवर्स लावले आहेत तिथे. बघू शकतात तुम्ही मस्त प्रकारचे फुलं लावली आहेत, झाडं लावली आहेत, छोटे छोटे रस्ते केले आहेत. एक्झॅक्ट त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे जास्त बोलण्यासाठी काही नाही आहे ॲक्च्युली. तुम्ही स्वतःच बघू शकता व्हिडिओमध्ये. बऱ्यापैकी त्यांनी रेप्लिका करण्याचा प्रयत्न केला आहे. स्कूल्स आहे, चर्च आहे. ते छोटे छोटे टाउन मधली जी घरं असतात ती ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि येथे अपसाइड डाऊन मिरर पण आहे. तुम्ही पूर्ण विलेज जे मॉडेल विलेज आहे ते पूर्ण अपसाइड डाऊन मिरर मध्ये बघू शकतात. ज्याने तुम्हाला अजून आयडिया येईल की वेगळ्या प्रकारचा व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला. आणि जे आपण कनाल बघितलं, जे छोटे ब्रिजचं नदी बघितली, त्याचं पण मॉडेल तुम्ही इथे बघू शकतात. त्यांनी त्या गोष्टीचा पण रेप्लिका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला इथे एक गोष्ट वर्किंग दिसते आहे, मला झूम करून दाखवतो. मोटर म्युझियम म्हणून तयार करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी चरख्यासारखं म्हणू शकता तुम्ही ते तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आय थिंक मला तरी वाटतं हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी यूज करतात. बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न केला आहे करण्याचा. बेकरी ऑफ द वॉटर. सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही.
इथे बसण्यासाठी जी कॅफे आणि याची जागा आहे, बाहेर आपण जे बघितलं सेम रेप्लिका येथे करण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. द क्रॉट जे आपण येताना बघितलं ते पण या इथे आईस्क्रीम पार्लर आहे बाहेर, ते या ठिकाणी त्याचं पण रेप्लिका बनवण्यात आलेला आहे इथे. आणि लहान मुले खूप एन्जॉय करतायत इथे, तुम्ही बघू शकता. हे बर्ड लँड म्हणून इथे करण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आय थिंक ग्लासमुळे तुम्हाला ही गोष्ट दिसून नाही येणार, रिफ्लेक्ट करेल, तरी मी प्रयत्न करतो तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं दाखवण्याचा. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मॉडेल केलेलं आहे त्यांनी. ही गोष्ट ॲक्च्युअलमध्ये आहे, आपण इथे जाणार नाहीये, पण ही गोष्ट ॲक्च्युअलमध्ये आहे इथे. तर मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला सांगा नक्की मला तुमचा अनुभव. ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे कासल ऑफ कॉम्बेला. खूप मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात. ही गाडी पार्क केली आहे आम्ही इथे. हॅलो मित्रांनो, या ठिकाणी आपण कासल ऑफ कॉम मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी थोडंसं आपल्याला चालावं लागणार आहे. तर बघू आपण, मी आणि माझा मित्र या ठिकाणी चाललो आहे आता कासल ऑफ कॉम मध्ये. खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. मोस्टली युनायटेड किंगडम मधले, लंडन मधले जितके पण इंटरनॅशनल स्टडीसाठी मुली आलेले असतात ते तिथे फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी, वीकेंड वगैरे एन्जॉय करण्यासाठी येत असतात. तर तुम्ही बघत राहा. तर या ठिकाणी आपला चांगलाच वॉक होणार आहे, मजा येते पण चालायला. तर या ठिकाणी आता आपल्याला कळतंय आपण आलोय. तुम्ही नाव वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला जर भविष्यात व्हिजिट करायचं असेल तर हे नाव लक्षात ठेवा आणि नक्की व्हिजिट करा. संध्याकाळचे 6 वाजत आले आहे आणि तुम्ही बघू शकतात की अजून पण लाईट चांगला आहे. समर्स टाइम मध्ये युके मध्ये मोस्टली सनसेट हा 9:30 ते 10च्या दरम्यान होतो. त्यामुळे तुम्ही विकेंड्सचा जर प्लॅन करत असाल तर तुम्हाला फिरण्यासाठी जो डे लाईटचा टाइम आहे तो चांगला मिळू शकतो आणि तुम्ही चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतात. आपल्याला लवकर जायचंय, चला कासल ऑफ कॉमला. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण ज्या लोकेशनला पोहोचायचं होतं त्या लोकेशनला आपण पोहोचलो आहे आणि बघू शकता किती चांगलं व्ह्यू मी तुम्हाला बघायला मिळतोय. मोस्टली सगळे इथे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी येतात. तर हे ठिकाण स्पेशली ओल्ड आर्किटेक्चरसाठी ओळखलं जातं आणि तुम्ही बघू शकता की खूप जुन्या प्रकारच्या दगडामध्ये हे घरांची रचना बांधली गेलेली आहे. तर व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. ह्या पॉइंटला सगळे फोटो आणि व्हिडिओज काढण्यासाठी येतात. हाच तो पॉइंट तुम्ही बघू शकतात. मी फोटोज आणि काही व्हिडिओज मी व्लॉग मध्ये ऍड करून देईल, तुम्ही बघून घ्या. बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे हा. हाच तो व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा आणि नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला. मी तुम्हाला आता प्रॉपर व्ह्यू दाखवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आजचा ब्लॉग इथेच संपवतोय मित्रांनो. आपण कीप वॉचिंग, स्टे ट्यून. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची. स्टे हेल्दी,
स्टे पॉझिटिव्ह. परत भेटूया. बाय बाय.